कर्नाटकच्या हसन लोकसभेचे माजी खासदार आणि देशाचे माजी पंतप्रधान HD देवगौडा यांचे नातू प्रज्वल रेवण्णा यांना बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं। कर्नाटकच्या विशेष न्यायालयाने हा निकाल दिलाय। घरकाम करणाऱ्या 47 वर्षीय महिलेवर रेवण्णा कुटुंबाच्या फार्म हाऊस मध्ये बलात्कार केल्याप्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांना दोषी ठरवलं गेलंय। लोकसभेची निवडणूक सुरू असताना 2024 मध्ये प्रज्वल रेवण्णा यांच्या व्हायरल व्हिडिओचं प्रकरण हे समोर आलेलं। कर्नाटकमध्ये मतदान पार पडताच सदर प्रकरण बाहेर आल्यानं एकच गदारोळ उडालेला। या प्रकरणात गुन्हा नोंद झाल्यानंतर आता 14 महिन्यांनी न्यायालयाने हा निकाल दिलाय। पण प्रज्वल रेवण्णा यांचं हे प्रकरण बाहेर कसं आलं? रेवण्णांचा माजी ड्रायव्हर कार्तिक एन हा या प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार असून त्यानंच हे प्रकरण बाहेर काढलेलं। प्रज्वल रेवण्णाचे अश्लील व्हिडिओ सार्वजनिक केल्याबद्दल कार्तिक एन याच्यावरही गुन्हा दाखल झाला। सोमवारी विशेष न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी कार्तिकने सांगितलं की त्याने एकदा प्रज्वल रेवण्णाचा मोबाईल चोरून पाहिला होता। त्यात या प्रकाराचा उलगडा झालेला। 2022 साली कार्तिक आणि प्रज्वल रेवण्णा आणि त्यांच्या कुटुंबियांचे जोरदार भांडण झालं, ज्यामुळे कार्तिकने त्याची नोकरी सोडली। कार्तिकने पुढे सांगितलं की प्रज्वल रेवण्णाच्या व्हिडिओचा पेन ड्राईव्ह त्याने स्वतः भाजपचे नेते आणि वकील जी देवराजे गौडा यांना दिला होता। पण आता प्रज्वल रेवण्णा याला जरी दोषी ठरवण्यात आलं असलं तरी त्याला कठोर कारवाई होईल का, याबद्दल तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा आणि ही रील जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।